नमस्कार. आज आपण आलेलो आहे श्री प्रति शिर्डी साईबाबा टेम्पल येथे. आता इथं नेमकं येऊ कसे शकतात, इथं कसं पोहोचू शकता तुम्ही, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. इथं पोहोचल्यावर जे टेम्पल आहे ते काही अशा पद्धतीचं दिसतं. म्हणजे हा एंट्रन्स आहे. एंटर केल्या केल्या तुम्हाला असे झाडं वगैरे दिसतात आणि पूर्ण जो मंदिर आहे, मंदिराचा परिसर तुम्ही इथं पाहू शकता. जसं आपण पुढे पुढे जाऊ तसं तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी दिसतील. प्रसादाचं जी जागा आहे, काउंटर आहे, ते गेलेलं आहे. इथं मध्ये जे आहे साईबाबांचं दर्शन तुम्ही इथं घेऊ शकतात. आता आपण जाणार आहेत मध्ये. तर बघूयात. बघा बाहेरचा जो एरिया आहे, बाहेरचे जे सराउंडिंग आहे, जे नेचर आहे, बरेचसे जण इथे येत असतात. आज सध्या जराशी गर्दी इथं कमी आहे. संध्याकाळच्या वेळेस जर तुम्ही असाल तर इथं भरपूर प्रचंड अशी गर्दी तुम्हाला बघायला भेटेल. बाकी इथं बऱ्याचशा गोष्टी आहेत ते तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर काही वाचायचं असेल तर तुम्ही व्हिडिओला पॉज करा. तुम्ही डिटेलमध्ये ते वाचू पण शकतात. इकडनं मध्ये जाऊन आलो, दर्शन घेऊन आलो. आता मध्ये असं असतं की तुम्ही कॅमेरा किंवा मोबाईल वापरू नाही शकत, म्हणून मग आपण मधला एरिया नाही दाखवू शकत, बाहेरचा एरिया आपण दाखवू शकतो. तर ह्या साईडला ना भोजनाची व्यवस्था केलेली आहे, भोजनाची. तर इकडे येऊन तुम्ही भोजन करू शकतात. इथं गणपती तुम्हाला दिसत आहेत. हां, बघा तुम्ही इकडे काही जण आरामात बसलेले आहेत. तर अशा पद्धतीने आता मी जसं जसं पुढे जाईल तुम्हाला दिसेल नेमकं की ही जागा किती मोठी आहे, किती प्रचंड मोठी आहे. आणि जी भोजनाची व्यवस्था असते ती ह्याच्या मध्ये असते. म्हणजे इकडनं खाली तुम्हाला जायचं असतं. मध्ये मला वाटतं का इथं एंट्री तिकीट का एंट्री कुपन असं असतं, ते घेतल्यावर मग ते तुम्हाला मध्ये इथं सोडतात. ठीक आहे. तर इथे बघून घ्याल तुम्ही नक्की एकदा. पण इकडे आतमध्ये आम्ही सध्या जेवायला गेलो नव्हतो त्यावेळेस, कारण की आमचं ऑलरेडी जेवण झालेलं. पण इकडे सुविधा नक्की केली आहे त्यांनी महाप्रसादाची. ठीक आहे. इथं बघा एक सिक्युरिटी गार्ड असतो खाली, तो चेकिंग करतो आणि मग तुम्ही इथं मध्ये जाऊ शकता. ते झाल्यानंतर हा परत आता आपण येतो आहे मागे. म्हणजे आपण परत आता दिशेने जात आहे जिकडनं आपण आलो, त्याच्या आजूबाजूचा एरिया तुम्ही पाहू शकतात. झाडं पण भरपूर मोठी आहे. ते प्रवेशद्वार जिथे लिहिलं आहे ना, तिकडनं मध्ये गेलो होतो आणि तिकडनं आम्ही दर्शन घेतलं होतं. मग आतमध्ये गेलो. आतमध्ये भरपूर छान आहे, खूप मस्त पद्धतीने तुम्ही दर्शन होतं तुमचं. तर दुपारच्या वेळेस जर आलात तर तुम्हाला गर्दी थोडी कमी सापडेल, आणि तेच जर संध्याकाळच्या वेळेस आलात तर तुम्हाला गर्दी जरा भरपूर दिसेल इथं. सो ती तुम्ही काळजी घेऊ शकतात. पुणे वाघोली साईडने वगैरे येत असाल तर 1 तास तुम्हाला नक्की लागेल. जर ट्रॅफिक नाही भेटलं तर. ट्रॅफिक भेटलं तर कदाचित त्याच्यापेक्षा जास्तच लागेल. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगाल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. मी तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.